नमस्कार मंडळी. भारतातील सर्वात चर्चेत असलेलं गँगस्टर, जेलमध्ये असूनही अनेक देशांमध्ये पसरलेलं नेटवर्क, सलमान खानला धमक्या, सिद्धू मोसेवाल्याची हत्या, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील नाव आणि आता अमेरिकेच्या FBI ने सुरू केलेले ऑपरेशन हार्ड बॉल. या ऑपरेशनमध्ये पहिल्यांदाच भारतीय तुरुंगात बसून आंतरराष्ट्रीय नेटवर्क चालवल्याचा आरोप असलेल्या गँगस्टरचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये दोन नाव सर्वाधिक चर्चेत आहेत, लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया. आता प्रश्न असा उपस्थित केला जात आहे, FBI च्या या नेटवर्क कारवाईमुळे लॉरेन्स बिश्नोईचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त होणार का? भारत सरकार त्याला अमेरिकेच्या ताब्यात देणार का, की हा फक्त तपासाचा पुढचा टप्पा आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेशन हार्ड बॉल म्हणजेच नेमकं काय, FBI ने कोणते दावे केले आहेत, या ऑपरेशनमध्ये आत्तापर्यंत काय घडलं आहे आणि लॉरेन्स बिश्नोईला अमेरिकेत पाठवण्याची शक्यता किती आहे, हे सर्व समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ऑपरेशन हार्ड बॉल म्हणजे नेमकं काय? अमेरिकेचे फेडरल ब्युरोज ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच FBI अनेक वर्षांपासून सीमा ओलांडून कार्य करणाऱ्या गुन्हेगारी संघटनांवर कारवाई करत आहे. त्यांच्या मोहिमेचा एक भाग म्हणून ऑपरेशन हार्ड बॉल सुरू करण्यात आलं. या ऑपरेशनचा मुख्य उद्देश म्हणजे भारताशी संबंधित काही आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नेटवर्क, त्यांचे आर्थिक व्यवहार, ड्रग्ज तस्करी, खंडणी, शस्त्रांची तस्करी आणि परदेशातून चालवल्या जाणाऱ्या गुन्हेगारी कारवायांचा पर्दाफाश करणं. या तपासात अमेरिका, कॅनडा आणि इतर देशातील तपास यंत्रणा एकत्र काम करत आहे. या ऑपरेशनमध्ये आत्तापर्यंत काय घडलं? अमेरिकेनं अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या कारवाईत आत्तापर्यंत 3 देशातून 24 संशयितांना अटक करण्यात आलं आहे. तसंच 37 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपांमध्ये ड्रग्ज तस्करी, खंडणी, शस्त्रव्यवहार आणि संघटित गुन्हेगारांशी संबंधित गंभीर आरोपांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. यातील सर्वात मोठी बाब म्हणजे या प्रकरणात भारतातील तुरुंगात असलेल्या काही गँग लीडर्सवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरी यांचं नाव का? FBI च्या कागदपत्रांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की भारतातील तुरुंगात असतानाही काही गँग लीडर्स परदेशातील त्यांच्या साथीदारांच्या माध्यमातून गुन्हेगारी नेटवर्क चालवत आहेत. यामध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया यांचा उल्लेख करण्यात आल्याचं वृत्त आहे. तपास यंत्रणांचा आरोप असा आहे की या नेटवर्कद्वारे परदेशात राहणाऱ्या सदस्यांशी संपर्क ठेवणं, खंडणी, हिंसक कारवाया, आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगारी संघटनांचं व्यवस्थापन केलं जात आहे. मात्र या सर्व आरोपांची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यामुळे अंतिम निर्णय न्यायालयाचाच असेल. लॉरेन्स बिश्नोई कोण आहे? लॉरेन्स बिश्नोई हे नाव गेल्या काही वर्षात देशभरात चर्चेत आलं आहे. पंजाबमधील विद्यार्थी, राजकारणातून पुढे आलेला हा तरुण नंतर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी म्हणून समोर आला. त्याच्यावर हत्या, खंडणी, गुन्हेगारी कट आणि संघटित गुन्हेगारांशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये आरोप आहेत. सिद्धू मोसेवालाच्या हत्येनंतर त्याचं नाव राष्ट्रीय चर्चेत आलं. यानंतर सलमान खानला धमकी दिल्याचा आरोप आणि बाबा सिद्दीक हत्या प्रकरणातील चर्चेमुळे बिश्नोई गँग पुन्हा चर्चेत आली. जेलमध्ये असूनही नेटवर्क कसं चालतं? सर्वात मोठा प्रश्न अनेकांच्या मनात हा पडतो, जेलमध्ये असलेला व्यक्ती बाहेरचं नेटवर्क कसं चालवू शकतो? तपास यंत्रणांच्या मते गँगमधील इतर सदस्य, परदेशात बसलेले साथीदार, इनकरप्टेड कम्युनिकेशन, आर्थिक व्यवहारासाठी विविध माध्यम आणि स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने असे नेटवर्क कार्यरत राहतं. मात्र यातील प्रत्येक आरोप न्यायालयात सिद्ध होणं आवश्यक असतं. FBI ला या प्रकरणात रस का? अनेकांना प्रश्न पडतो, भारतातील गँगस्टरवर FBI कारवाई का करत असेल? याचं कारण म्हणजे जर एखादा गुन्हेगारी संघटनेच्या कारवाया अमेरिकेच्या भूमीवर, अमेरिकन नागरिकांवर किंवा अमेरिकेतील आर्थिक व्यवहारांवर परिणाम करत असतील तर FBI ला तपास करण्याचा अधिकार असतो. जर संघटित गुन्हेगाराचे नेटवर्क अनेक देशांमध्ये पसरलेले असेल तर त्या तपासासाठी विविध देशांच्या यंत्रणा एकत्र येतात. भारत लॉरेन्स बिश्नोईला अमेरिकेकडे सोपवेल का? सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न हाच आहे. लॉरेन्स बिश्नोईला अमेरिकेच्या हवाली केलं जाणार का? याचं उत्तर सध्या
अधिकृतपणे नाही असंच आहे. कारण कोणत्याही आरोपीला दुसऱ्या देशाकडे सोपवण्यासाठी फक्त आरोप पुरेसा नसतात. त्यासाठी दोन्ही देशांमधील प्रत्यारोपण करार, न्यायालयीन प्रक्रिया, पुरावे, कायदेशीर मंजुरी आणि केंद्र सरकारचा निर्णय आवश्यक असतो. आतापर्यंत भारत सरकारकडून लॉरेन्स बिश्नोईला अमेरिकेला सोपवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मग गेम ओव्हर असं का म्हटलं जाते? कारण पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा भारतीय गँग नेटवर्कवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करत असल्याचं दिसत आहे. जर या तपासातून आर्थिक व्यवहार, नेटवर्क आणि परदेशातील सदस्यांविरुद्ध ठोस पुरावे समोर आले तर या गँग्सना मोठा फटका बसू शकतो. याच कारणामुळे अनेक माध्यमांमध्ये गेम ओव्हर अशी चर्चा केली जात आहे. परंतु हा कायदेशीर निष्कर्ष नाही. हा फक्त तपासाचा संभाव्य परिणाम बाबतीचा अंदाज आहे. पुढे काय होऊ शकतं? आता पुढील काळात अधिक अटक, नवीन आरोपपत्र, आर्थिक व्यवहाराची चौकशी, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि डिजिटल पुराव्यांचा तपास याकडं सर्वांचं लक्ष असेल. जर अमेरिकेने अधिकृतपणे प्रत्यारोपणाची मागणी केली तर यावर भारतीय कायद्यानुसार प्रक्रिया होईल. तोपर्यंत लॉरेन्स बिश्नोई भारतातील विविध गुन्हेगारी प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात राहील. ऑपरेशन हार्डबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नेटवर्क विरोधात मोठी कारवाई सुरू झाल्याचा स्पष्ट होत आहे. या तपासात लॉरेन्स बिश्नोईला आणि जग्गू भगवान पुरिया याच्यासह अनेक संशयितांचं नाव समोर आले आहेत. मात्र लॉरेन्स बिश्नोईला अमेरिकेच्या ताब्यात दिलं जाणार आहे असा कोणताही अधिकृत निर्णय अद्याप आलेला नाही. सध्या तपास सुरू आहे, आरोप आहेत आणि पुढील कारवाई न्यायालयीन तसेच आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून असेल. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक दाव्यावर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहिती, न्यायालयीन प्रक्रियेची वाट पाहणं महत्त्वाचं असेल. तर मित्रांनो, एफबीआयचं ऑपरेशन हार्डबॉल, लॉरेन्स बिश्नोई, आंतरराष्ट्रीय गँग नेटवर्क आणि प्रत्यारोपणाच्या चर्चेबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली? या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या आणि सखोल बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.